विद्यार्थी मित्र, बी.एड एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये जास्त रुची असते, अशा विद्यार्थ्यांचे वर्गात शिकवल्या जाणाऱ्या पाठ्यक्रमाने समाधान होत नाही. त्यांना पाठ्यक्रमाशिवाय आणखी काहीतरी बौद्धिक खाद्य हवे असते. अशा विद्यार्थ्यांची गरज भागवण्यासाठी शाळेमध्ये गणित मंडळ असावे. आज आपण या गणित मंडळाची संकल्पना, महत्त्व आणि उपक्रम, मॅथेमॅटिक्स क्लब, कन्सेप्ट, इम्पॉर्टन्स अँड ॲक्टिव्हिटीज याबद्दल माहिती मिळवू. सभेचे असे स्थान जिथे विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा काही व्यक्ती चर्चा करण्यासाठी किंवा काही अडचणींचा अभ्यास करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा त्यास मंडळ असे म्हणतात. आणि जिथे गणिताचे विद्यार्थी एकत्र बसून चर्चा करतात, तेव्हा त्याला गणित मंडळ असे म्हणतात. द मीटिंग प्लेस where a number of persons motivated by a specific goal meet to discuss something or to study some problems is known as club, and where students of mathematics sit and discuss together is called as mathematics club. गणितात अभिरुची असलेल्या मुलांसाठी मुलांनी चालवलेले आणि मुलांचेच हे गणित मंडळ असते. आणि या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण होते, गणितीय दृष्टिकोन निर्माण होतो व त्यांच्यामध्ये कृतिशीलता आणली जाते. आणि अशा उपक्रमाला गणित मंडळ असे म्हणतात. गणित मंडळ हा एक अभ्यासानुवर्ती असा कार्यक्रम आहे. गणित मंडळाकडे दोन दृष्टिकोनातून पाहिले जाते. गणित मंडळाकडे पाहण्याचा पहिला दृष्टिकोन म्हणजेच संसाधन किंवा स्रोत म्हणजेच रिसोर्स, आणि गणित मंडळाकडे पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन म्हणजेच विद्यार्थ्यांना कृती किंवा उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी किंवा व्यस्त ठेवण्यासाठी एक ठिकाण म्हणून गणित मंडळाकडे पाहिले पाहिजे. तर गणित मंडळ ही प्रत्येकासाठी म्हणजेच केवळ उच्च किंवा निम्न प्राप्ती करणारे नाहीत, तर प्रत्येकासाठी संपूर्णपणे विनानिर्णायक आणि आदर्शपणे तुलनेने मुक्त वातावरणात गणिताचा आनंद घेण्याची संधी आहे. हे वेळापत्रकातील पाठांच्या व्यतिरिक्त दिवसा कोणत्याही वेळी होऊ शकते. A mathematics club is a chance for everybody, not just the highest or lowest attainers, to have fun with mathematics in an entirely non-judgmental and ideally relatively free-flowing environment. It can happen at any time of day outside timetable lessons. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सभासद होता येते, तथापि सक्ती असू नये. सभासद होण्यासाठी नाममात्र फी असते. Every student in the school can become a member. However, it should not be compulsory. There is a nominal fee to become a member. शाळेचे मुख्याध्यापक हे प्रेरक, तर गणिताचे शिक्षक हे मार्गदर्शक असतात. मंडळाचा कारभार हा विद्यार्थ्यांनी चालवायचा असतो. The headmaster of the school is the motivator and the teacher of mathematics is the guide. The board is run by students. गणित मंडळ विद्यार्थ्यांना ताठर आणि संरचित वर्गखोलीतील वातावरणात घडणाऱ्या अध्यापनापासून दूर जाण्याची उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देते, आणि ज्याचे स्वरूप हे अनौपचारिक असते. The mathematical club provides students with an excellent opportunity to move away from teaching in a rigid and structured classroom environment that is informal in nature. विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या क्रियाकलापांची निवड करतात आणि त्यांचा पाठपुरावा मुक्तपणे आणि निवांतपणे करतात. Students choose their own activities and pursue them in a free and relaxed manner. गणित मंडळात विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीचे भरपूर स्वातंत्र्य प्रदान केले जाते आणि ते वर्गखोलीतील अध्ययनास पूरक ठरते. Mathematics club provides a lot of freedom of expression for the students and it supplements classroom learning. त्यानंतर आपण गणित मंडळाची रचना अभ्यासू. कंपोजिशन ऑफ मॅथेमॅटिक्स क्लब. गणितात अभिरुची असलेले लोक एकत्र येऊन गणित मंडळाची स्थापना करतात. प्रथम सर्व गणित शिक्षक आणि विद्यार्थी मंडळाचे सभासद होतात आणि त्यांच्यातून निवड प्रक्रिया करून अध्यक्ष,
उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव, खजिनदार, प्रसिद्धी अधिकारी आणि काही सदस्य यांचे मिळून संचालक मंडळ तयार होते आणि इतर सर्व विद्यार्थी गणित मंडळाचे सभासद असतात. गणित मंडळाचे पदाधिकारी व त्यांची कार्य. मॅथ्स क्लब ऑफिस बिअरर्स अँड देअर फंक्शन्स. अध्यक्ष. अध्यक्षाचं कार्य आहे मंडळाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवणे. उपाध्यक्ष. अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची कामे पाहणे. सचिवांचं कार्य आहे कार्यक्रमांचे आयोजन करणे, कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभासदांना सूचना काढणे, अहवाल तयार करणे आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणे. उपसचिवांचं कार्य आहे सचिवांना मदत करणे, त्यांच्या अनुपस्थितीत कार्यक्रम पार पाडणे. खजिनदाराचं कार्य आहे हिशेब ठेवणे, मान्य करून घेणे. प्रसिद्धी अधिकारीचं कार्य आहे कार्यक्रमाची प्रसिद्धी करणे. आता या गणित मंडळाने प्रथम घटना तयार करून घ्यावी, उद्दिष्टे निश्चित करावीत, कामकाज पार पाडण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी निश्चित करावी आणि अशा प्रकारे तयार झालेले मंडळ प्रत्येक महिन्याला बैठकीचे आयोजन करते आणि बैठकांचे जे आयोजन असेल त्यातच उपक्रमांचे नियोजनही तयार करता येऊ शकते आणि गरज भासल्यास मंडळाचे अध्यक्ष जास्तीत जास्त बैठकाही बोलावू शकतात आणि सचिव हा सर्व आदेशांची अंमलबजावणी करीत असतो. तर अशा रीतीनं गणित मंडळाच्या सर्व उपक्रमांना सर्व सभासदांनी हजर राहणे आवश्यक असते आणि त्यात सक्रिय सहभाग घेणेही गरजेचे असते. आता गणित मंडळाचे महत्व. इम्पॉर्टन्स ऑफ मॅथमॅटिक्स क्लब. विद्यार्थ्यांना गणितात उत्तेजन देण्यासाठी आणि अभिरुची टिकवून ठेवण्यासाठी गणित मंडळ हे उपयुक्त असते. दुसरं म्हणजेच विद्यार्थ्यांना गणिताचे छंद, मनोरंजक गणित, गणिताचे प्रकल्प, गणिताचे खेळ, गणिताची चर्चा व वादविवाद आणि गणितीय नवकल्पना करणे इत्यादी संधी या मिळत असतात. The students get an opportunity of mathematical hobbies, recreational mathematics, mathematical projects, mathematical games, mathematical discussions and debates, and mathematical innovations, etc. गणित मंडळ विश्रांतीच्या वेळेचा योग्य वापर करण्यास मदत करते. मॅथमॅटिक्स क्लब हेल्प्स इन द प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लेजर टाइम. बाहेरील तज्ञ आणि शिक्षक यांची भाषणे ऐकण्याची संधी प्रदान करते. इट प्रोव्हाइड्स अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ लिसनिंग टू द स्पीचेस ऑफ एक्सपर्ट्स अँड टीचर्स फ्रॉम आउटसाइड. फुरसदीच्या वेळेचा योग्य उपयोग करण्यात मदत होते. इट इज हेल्पफुल इन मेकिंग प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लेजर टाइम. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अभ्यासाची सवय वाढण्यास मदत होते. इट हेल्प्स इन डेव्हलपिंग द हॅबिट ऑफ सेल्फ स्टडी अमंग द स्टुडंट्स. त्यांच्या विविध कार्यक्रमांद्वारे पालक आणि समुदायाच्या इतर सदस्यांना शाळेशी परिचित होण्याच्या संधी उपलब्ध होतात. Through its various programs, it provides opportunities to the parent and other members of the community to familiar with the school. गणित मंडळाच्या महत्वामध्ये अजून आपल्याला म्हणता येईल की विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि समस्या निराकरण वृत्ती विकसित करण्यास मदत होते. इट हेल्प्स इन डेव्हलपिंग ह्युरिस्टिक अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड अमंग द स्टुडंट्स. सहकार्य, सहिष्णुता, समायोजन आणि मुक्त विचारसरणीसारखे सामाजिक गुण आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना मदत करते कारण ते गटात कार्य करतात. इट हेल्प्स द स्टुडंट टू इम्बाइब social qualities like cooperation, tolerance, adjustment and open-mindedness as they work in groups. मुलांचे गणिताचे ज्ञान आणि आकलन विकसित करण्यास मदत होते. It helps to develop children's knowledge and understanding of mathematics. हे मुलांना त्यांची गणित कौशल्ये इतर वास्तव जीवनातील गणिताच्या शोधात लागू करण्यास मदत करते. It helps the children to apply their mathematics skills to other real life mathematics investigations. हे वेगवेगळ्या वयोगटांमधील सहयोगात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देते. इट प्रमोट्स कोलॅबोरेटिव्ह लर्निंग बिटवीन डिफरंट इयर ग्रुप्स. हे विद्यार्थ्यांना नेतृत्व, सहकार्य, संयुक्त जबाबदारी, सक्रिय सहभाग आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याची संधी प्रदान करते.
It provides students an opportunity for leadership, cooperation, joint responsibility, active participation and organizing programs. विद्यार्थ्यांना मुक्तपणे चर्चा करण्याची संधी प्रदान करते आणि त्यांना एकमेकांच्या दृष्टिकोनाचा फायदा होतो. It provides the students an opportunity for free discussion and they are benefited from one another's view. प्रतिभावान विद्यार्थ्यांना गणित मंडळामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या गरजा भागविण्याची संधी मिळते. Gifted students get an opportunity to satisfy their needs and interests by actively participating in the activities of mathematics club. गणित मंडळामार्फत राबवायचे उपक्रम ऍक्टिव्हिटीज ऑफ मॅथमॅटिक्स क्लब. काही नामांकित गणित शिक्षक आणि अभ्यासक यांच्या व्याख्यानांचे आयोजन करणे. Arranging a lecture by some renowned mathematics teacher and scholar. विविध गणित तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या अभ्यासात असणाऱ्या गणिताचा शोध लावणाऱ्या गणित तज्ञांची माहिती करून घेण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करावे. शून्य, अप्रमेय संख्या, संयुक्त संख्या यासारखे अन्य शोध लावणाऱ्या गणितज्ञांची माहिती घ्यावी आणि प्राचीन भारतीय गणितज्ञांनी तसेच अर्वाचीन भारतीय गणितज्ञांनी लावलेल्या शोधांची माहिती द्यावी. त्या योगे भारतीय ज्ञान साधनेच्या परंपरांची माहिती विद्यार्थ्यांना होईल आणि संगणक व मोबाईलचा वापर गणिताच्या अध्ययनासाठी कसा करावा याविषयी मार्गदर्शन अशा व्याख्यानांमधून करता येईल. त्यानंतर दुसरं म्हणजे गणितज्ञांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करणे. सेलिब्रेटिंग बर्थ अँड डेथ अॅनिव्हर्सरीज ऑफ मॅथमॅटिशियन्स. गणित विषयामध्ये ज्या ज्या गणितज्ञांनी योगदान दिलेलं आहे त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्यात. उदाहरणार्थ श्रीनिवास रामानुजन, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट इत्यादी. तिसरं म्हणजे भित्तिपत्रिका तयार करणे. क्रिएटिंग ऑफ पोस्टर्स. गणित विषयाच्या विविध प्रकारच्या भित्तिका तयार करून घ्याव्यात. यात गणितज्ञांची माहिती, नव्यानेच लागलेला शोध, उदाहरणे सोडवण्याच्या सोप्या सोप्या ज्या पद्धती आहेत त्या इत्यादी भित्तिपत्रिका तयार करून शोकेसमध्ये सर्वांना दिसेल अशा रीतीने आपल्याला लावता येते. चौथा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चर्चा घडवून आणणे. होल्डिंग डिस्कशन्स टू रिझॉल्व्ह स्टुडंट्स डाउट्स. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करावेत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चर्चा या घडवून आणाव्यात. पाचवा उपक्रम म्हणजे गणित साहित्य प्रदर्शन किंवा जत्रा भरवणे. ऑर्गनायझिंग मॅथमॅटिकल एक्झिबिशन्स ऑर फेअर्स. गणितातील साहित्याचे प्रदर्शन भरवावे. साहित्य तयार करण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साहित्य तयार करावे. तसेच इतर भरवलेले ज्या प्रदर्शनं असतील त्यांना भेटी द्याव्यात. तसेच जत्रा भरवावी आणि विविध शाळांमधील गणित मंडळांना त्यामध्ये सहभागी होण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयक साधने तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. त्यानंतर सहावा उपक्रम म्हणजेच गणितीय स्पर्धांचे आयोजन करणे. ऑर्गनायझिंग मॅथमॅटिकल कॉम्पिटिशन्स. विद्यार्थ्यांची गणित विषयक अभिरुची वाढवण्यासाठी गणित सामान्य ज्ञान स्पर्धांचं आयोजन करावं किंवा प्रश्नमंजुषा यासारखे कार्यक्रम आयोजित करावे. सातवा उपक्रम म्हणजे गणितीय कोडे किंवा कुट प्रश्न सोडविण्यास देणे. अलाउ टू सॉल्व मॅथमॅटिकल पझल्स. विद्यार्थ्यांना गणितातील कोडी किंवा कुट प्रश्न सोडवण्यास द्यावेत आणि गणितातील खेळ खेळण्यास द्यावेत. त्यानंतर प्रकल्प राबवणे. प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन. गणित विषयामध्ये विविध प्रकारचे प्रकल्प राबवावे. उदाहरणार्थ गणित अध्यापनासाठी कामचलाऊ साहित्य निर्मिती तयार करणे, त्यामध्ये तक्ते, प्रतिकृती तयार करणे, गणिताच्या संज्ञांचा कोश तयार करणे, गणितातील सूत्रांची पुस्तिका तयार करून घेणे, गणितज्ञांच्या माहितीचे संकलन करून हस्तपुस्तिका तयार करणे. नंतर गणित विषयक माहिती वर्तमानपत्र किंवा मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेली असेल तर त्या संबंधीची कात्रणं कापून एका वहीमध्ये चिकटवणे आणि ती सर्वांना उपलब्ध करून देणे. तर अशा रीतीचा उपक्रम आपल्याला यामध्ये राबवता येते. त्यानंतर अप्रगत विद्यार्थ्यांना आकलनास मदत करणे.
हेल्पिंग अंडर डेव्हलप स्टुडंट टू कॉम्प्रेंड. वर्गामध्ये गणितात जे अप्रगत विद्यार्थी असतील त्यांना गणित मंडळाच्या सभासद विद्यार्थ्यांनी गणिताच्या आकलनास मदत करणे. पुढचा उपक्रम म्हणजे रेडिओ व टीव्ही वरील पाठांचे आयोजन करणे. कंडक्टिंग लेसन्स ऑन रेडिओ अँड टीव्ही. रेडिओ व टीव्हीवर गणित विषयक पाठ असतील तर त्यासंबंधी नियोजन करावे. आणि जर विद्यार्थ्यांच्या तासिकांच्या वेळी हा कार्यक्रम असेल तर ज्या वेळेला वेळ उपलब्ध नसेल त्या वेळेला त्यांचं रेकॉर्डिंग करून ठेवावं आणि फुरसतीच्या वेळेमध्ये मग विद्यार्थ्यांना ते रेकॉर्डिंग दाखवावं. त्यानंतर पुढचा उपक्रम आहे पाठ्यक्रमात नसलेला प्रगत भाग शिकवणे. क्रिएशन अँड यूज ऑफ सेल्फ स्टडी मटेरियल्स. त्यानंतर स्वयं अध्ययन साहित्याची निर्मिती करणे व वापर करणे. म्हणजे या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये अनेक माहितीपट आणि स्वयं अध्ययन साहित्य उपलब्ध आहे, त्यांचा वापर करण्यासाठी ते उपलब्ध करून द्यावे. त्यानंतर गणितातील गंमत जम्मत व हिशेबातील त्रोटक पद्धतींचा परिचय करून देणे. इंट्रोड्युसिंग द फन अँड शॉर्ट हँड मेथड्स ऑफ अकाउंटिंग इन मॅथमॅटिक्स. गणितामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गमती जमती असतील अंकांच्या, गणित अंकांच्या मौजा आणि हिशेबातील त्रोटक पद्धतींचा परिचय करून द्यावा आणि गणिताचे शिक्षण आनंददायी वाटेल त्या पद्धतींचा परिचय हा करून द्यावा. गणितासंबंधी कौशल्ये विकसित करण्यासाठी स्वतः काही प्रयोग करून पाहण्याची व्यवस्था ही प्रयोगशाळेमध्ये करणे. अरेंज फॉर युअर सेल्फ टू डू सम एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरी टू डेव्हलप मॅथमॅटिकल स्किल्स. गणिती कौशल्ये विकसित होण्यासंदर्भातील उपक्रम राबवणं. तर यामध्ये मग गणितातील आकडेमोड, निरीक्षण, विविध भौमितिक आकृत्यांवरून गुणधर्मांचा पडताळा घेणे, नियमांची सत्यता पडताळून पाहणे, विविध प्रकारच्या कृती करण्यास देणे आवश्यक असते. आणि म्हणून गणित संबंधी कौशल्ये विकसित करण्यासाठी गणितातील नवनवीन शोधांमधील तत्वांचा पडताळा घेण्यासाठी गणिताच्या प्रयोगशाळेमध्ये तशा प्रकारची सोय ही उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर गणिताशी संबंधित सेमिनार आणि करिअर कोर्स आयोजित करणे. ऑर्गनायझिंग सेमिनार्स अँड करिअर कोर्स रिलेटिंग टू मॅथमॅटिक्स. त्यानंतर गणिताच्या काही मनोरंजक घटकांवर आंतरवर्गीय, आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन करणं. ऑर्गनायझिंग इंटर क्लास, इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स ऑन सम इंटरेस्टिंग मॅथमॅटिकल टॉपिक्स. साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक मासिके आणि नियतकालिकांचे प्रकाशन करणे. पब्लिशिंग वीकली, मंथली और इयरली मॅगझिन्स अँड पिरियडिकल्स. आणि 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस साजरा करणे. सेलिब्रेटिंग 22 डिसेंबर ॲज नॅशनल मॅथमॅटिक्स डे. तर अशा रीतीने गणित मंडळामार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयक अभिरुची निर्माण करता येते, गणितीय दृष्टिकोन विकसित करता येतो आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकासाला आवश्यक असणाऱ्या संधी या मंडळामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्यामुळे गणिताबद्दल विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची व्यापक समज निर्माण होते आणि गणितामधील सौंदर्याचे रसग्रहण करण्यास विद्यार्थी उद्युक्त होतात. जीवनातील विविध क्षेत्रातील गणिताच्या उपयोगांशी विद्यार्थ्यांचा परिचय होतो आणि गणितामध्ये विशेष रुची नसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा रुची निर्माण करण्यास मदत होते आणि गणित संपादन क्षमता वाढवण्यास मदत या गणित मंडळामुळे होत असते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बीएड एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.